चेतना सेवा संस्था लातूर यांच्या नर्सिंग फार्मसी पॉलिटेक्निकल कॉलेजवर गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे आरोप झाले असून शासनाची दिशाभूल करून बनावट पद्धतीने 4 वेगवेगळी कॉलेजेस मंजूर करून घेतल्या असल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केलेला आहे। या संस्थेच्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले आहे। चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेने शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून एकाच कॅम्पसमध्ये फक्त 3 एकर जागेमध्ये 4 कॉलेजला मान्यता घेण्याचं काम केलेलं आहे। आणि ह्या 4ही कॉलेजला मान्यता घेण्यासाठी खऱ्या अर्थानं 10.5 एकर जागेची गरज आहे, परंतु शासनाच्या वेगवेगळ्या ज्या समित्या व्हिजिटला येतात त्या प्रत्येक समितीला तीच जागा दाखवली, तीच इमारत दाखवली, तेच कर्मचारी दाखवले आणि शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केली। आणि फसवणूक करून त्या संस्थेने 4 कॉलेजला शासनाची मान्यता मिळवलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्या संस्थेच्या अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळावर आणि त्यांनी जे बनावट त्या ठिकाणचे कर्मचारी दाखवले त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या शासनाकडून ज्या 4 वेगवेगळ्या संस्थेला मान्यता घेण्यात आले कॉलेजला, त्यामध्ये ANM असेल, JNM असेल, फार्मसी असेल, पॉलिटेक्निकल असेल, या सर्व विद्यापीठाच्या सर्व प्रतिनिधींना एकाच वेळी बोलावून त्या ठिकाणी त्या शाळेच्या ज्या इमारती दाखवल्या किंवा जी शाळेची संस्थेची जागा दाखवली ती प्रत्येकाने जर आपली आपली जागा विचारली तर त्यावेळेस संस्थेकडे दुसरी जागा दाखवायला नाही, फक्त 3 एकर जागेत 2-3 इमारती करून शासनाची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी चेतना संस्थेचे डॉक्टर सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी केलेलं आहे। आणि या संस्थेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गेले 2 वर्षापासून जातीचे दाखले, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची, मागासवर्गीयांची स्कॉलरशिप हडप करण्याचं काम केलेलं आहे। त्या ठिकाणी संस्थेकडे कुठल्याही कर्मचाऱ्यांचा स्टाफ नाही आणि संस्था ही बनावट कागदपत्र देऊन या ठिकाणी मान्यता घेत आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भूमिका घेऊन आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांच्या समोर उपोषण करत आहोत। आणि आमची शासनाकडे मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 वेगवेगळ्या जे कॉलेज आहेत त्यांचे समितीचे सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी एकत्र यावं आणि त्याचप्रमाणे ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडप केली ती शासनाने वसूल करावी आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत।